गाइज, वेलकम बैक टू अवर न्यू व्हिडिओ। आजचा व्हिडिओ आहे गणपती दर्शन। तर आज आपण चाललोय गणपती बघायला, आहे ना गाई? तू सांग। हॅलो गाइस, आपण गणपती बघायला जातो। आज पाऊस नाहीये, नाही तर रोज संध्याकाळचा पाऊस असतो, पण आज नाहीये पाऊस, त्यामुळे निवांत गणपती बघता येते। हे देखो नाइस कायरू। हॅलो गाइस, चाललोय गणपती बघायला। हॅलो, तुम्हाला दाखवतो चांगले देखावे नाशिक मधून दिखाता हूं। बरेच आहेत, पपेट शो आहे, ऑपरेशन सिंदूरचा लाईव्ह देखावा आहे। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू वॉच करा। येस, ब्लॉग अजिबात स्किप करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या। हो, नाही केलं असेल ना, सबस्क्राइब करून घ्या। कायरवला लागली भूक, त्यामुळे त्याला ऍपल आणलेत। कायरू, भूक लागलीये तुला? अजून तर आपल्याला खूप फिरायचंय। फिरायचंय का? हो, आणि तुला आताच भूक लागलीये। फिनिश कर ऍपल, ओके? हा चालेल दादा, एक प्लेट मागवा लागेल। ग्रिल केलं बरोबर। छान आहे, मस्त केले। प्रेम मंदिर, वृंदावनचं प्रेम मंदिर केलेलं आहे। जर तुम्ही गेला कधी तर नक्की बघा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे सुरुवातीला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही ऑपरेशन सिंदूरचा लाईव्ह देखावा बघायला जाणार आहे, पपेट शो बघायला जाणार आहे। तर ते आम्ही गेलो होतो बघायला, तर ते चालू नव्हतं पपेट शो, अजून उशीर होता त्याला, कारण आम्ही जरा लवकरच गेलो होतो, गर्दी होते त्यामुळं। आणि जो ऑपरेशन सिंदूरचा लाईव्ह देखावा आहे तो सॅटर्डेला होणार होता आणि आम्ही फ्रायडेला गेलो होतो। जर कोणी सॅटर्डेला जाणार असेल गणपती बघायला इंदिरानगरच्या एरियामध्ये, तर नक्की जावा ऑपरेशन सिंदूरचा लाईव्ह देखावा बघायला। तर इकडे आहेत, गाय आहे इकडे। मंदिर खूप सुंदर आहे, प्रेम मंदिर, प्रसन्न वातावरण आहे आणि तिकडे छान वाटतं आहे, म्हणजे डेकोरेशन छान केलं आहे। इकडे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी कृष्णाचं अवतार आणि अवतार दाखवले। मूर्त्या छान आहेत, छान मूर्ती आहे, म्हणजे एन्जॉय करा तुम्ही व्ह्यू। हे माखन चोरचं आहे। इकडे झाडाखाली काही खेळताना वगैरे वाटतं। हे ओरिजिनल झाड आहे तिकडे, त्याचा त्यांनी असा उपयोग केला आहे। इथे छान अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे, गाय ठेवल्यात। हा दहीहंडीचा देखावा आहे, छान आहे। हा एक झोका आहे, मोर ठेवला आहे, मोर ओरिजिनलच वाटतं आहे, मस्त आहे मोर पण। गाय आहे, इकडे कृष्णाची मूर्ती आहे, इकडे कृष्णा नागावर उभा आहे, तेही दाखवलं आहे, मस्त। आणि बाहेरून असा व्ह्यू आहे बॅक साईडून मंदिराचा। पूर्ण मंदिराला कृष्णाचे फोटोज आहेत। इकडे मी आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही हे सांगत होते कुणालला, तर मोबाईल अलाउड आहे आतमध्ये आपण फोटोज वगैरे काढू शकतो। कृष्णाचे फोटोज लावलेत। आतमध्ये राधाकृष्णाची मूर्ती आहे, सुंदर मोठी मूर्ती आहे। हा गणपती आहे, छान गणपती आतमध्ये। कायरव दर्शन करतो इकडे। त्यानंतर हे आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळाचं देखावा, छान आहे। मंदिर बनवलं त्यांनी, हे सुंदर आहे, हे पण मंदिर बघण्यासारखं बनवलं आहे। झुंबर वगैरे छान बनवलेत,
छान आहे. तिकडे गाणं चालू होतं त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे. कायरव दर्शन घेतो आहे आणि दर्शन घेता घेता तिकडचं एक केळ पण उचलला त्यांनी. ठीक आहे, लहान आहे तो, चालतं. सुंदर असा आतला व्ह्यू आहे हा. ओव्हरऑल छान आहे. थर्ड आहे हे कामाख्या देवी मंदिर. आतला व्ह्यू असा काही आहे. आतमध्ये सगळ्या देवींच्या मूर्त्या आहेत. कायरवीकडे दर्शन घेतोय देवीचे मूर्तीचे. आतमधून असा व्ह्यू आहे कामाख्या देवी मंदिरचं. सगळ्या देवींचे मूर्ती आहे तिकडे. गणपती आहे आणि गणपतीच्या बाजूलाही मेन जी कामाख्या देवी आहे तिची मूर्ती बनवलेली आहे. छान आहे ती मूर्ती पण. इकडे जे डेकोरेशन भागातून आले असतील, म्हणजे डेकोरेशन काय म्हणतात त्याला, म्हणजे आमच्याकडून ते हे घेत आहेत की आम्हाला कसं वाटलं डेकोरेशन, ते कुणाला सांगतोय, इथे एक्सप्लेन करतोय. तर आत्ता आम्ही जातोय नाशिक रोडला. आता एकच राहिलंय ना? एक दोन आहेत आणखी तिकडे. हा, एक दोन गणपती आहेत. तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू वॉच करा, स्किप करू नका व्हिडिओ, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला छान छान आणखी पुढे बघायला भेटेल, देखावे. आणि हा जो गणपतीचा व्लॉग आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे. आज फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट लवकरच येईल. हा, लवकरच तुमच्यासाठी. तर दोन्ही पार्ट तुम्ही नक्की वॉच करा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. काय तुला आवडतं गणपतीमध्ये? गणपती बाप्पा. काय तुला फार आवडतं फिरायला? फिरायला पाहिजे मला. खूप फिरायला आवडतं. स्पीड ब्रेकर आहे. नशीब आज पाऊस नाहीये, नाहीतर अजिबात जमलं नसतं. छान भेटतं. इथे श्रीखंड खाल्लं होतं. श्रीखंड खाल्लं होतं? कधी खाल्लं होतं? मला भूक लागली की मग श्रीखंड खाल्लं होतं. काय काय भेटतं? तिथून लड्डू आणि केक आणि ना चॉकलेट, बर्फी, श्रीखंड, त्याला सगळं चॉकलेट पण देतं पप्पा. आणि खाल्लंय ना सगळं तिकडे. त्याला फेवरेट सांगायचं. केक कशी माझं आता स्वयंपाक काय बनवते तू आता? स्वयंपाक नाही, आपण तर बाहेर चाललोय ना, बाहेरच खाणार. तू आता खाल्लं ना, तर तुझं पोट भरलं असेल. नाही खाल्लं. नाही खाल्लं? खाल्लं ना. कुठे खाल्लं मम्मी? गणपती बाप्पा. आपण जायचं का तिथं? जायचं का आपण? हा, गणपती. हा, अशोका मागचा राजा. आपण जायचं का तिथं मग गणपती बघायला? आता कुठे जायचंय? आपण जाणार आहे नाशिक रोड. नाशिक रोड? गणपती? अरे बाप, का ओरडतो एवढा तू? मला ओरडायला पाहिजे असतं ना मला. मग ओरडायचं नाही, तू गुड बॉय ना. मम्मी तरी पण ओरडतो मी. का ओरडतो? मला तरी पण म्हणजे ओरडता येतं, म्हणजे बोलतात ओरडायचं. ओरडायचं म्हणून तू ओरड. पूर्ण गाडीमध्ये कायरोची बडबड अशी चालू असते. 1 मिनिट पण शांत नाही बसत. 1 मिनिट. तुला ओरडायचं म्हणून तू ओरडत असं. हा, ओरडायचं नाही. ओरडायचं गुड बॉय ना. कायरोचं गुड बॉय. कायरोचं गुड बॉय. इथून जायचंय का? ट्यूजडेला वगैरे नवीन अपलोड नाशिकचा राजा वगैरे बघायला जाऊ. सिटीचे गणपती बाकी आहेत अजून बघायचे, तर ते आम्ही ट्यूजडेला वगैरे जाऊ बघायला. मग त्याचा एक व्हिडिओ येईल, तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आलेला समजेल. आता आम्ही कुठे पोहोचलो? मॅप लावा ना पप्पा. पप्पा मॅप लावा ना तुम्ही. पप्पांना माहिती आहे. हा, सुरुवात करायची तिथून पाहतो. सुरुवात करायची. या देशा बोला या शिवे पासता या कुंडे पुरुषापता या शिवे कंद पापला.
काय बोलतोय काय रे तू? दंडी मंदी कला यासले पोषमा पोटा काय बोलतोय पण? या कुंदे काय आहे पण हे? या कुंदीचे. अच्छा, स्कूलमध्ये शिकवलं. अजून काय शिकवलं? अजून पोयम्स कोणते? पिसर पिसर हॅलो हॅलो हनुमान चालीसा पण शिकवली ना? बोलून दाखव हनुमान चालीसा. हनुमान कुशागरम जे बोल शब्द महत्वाचे नाही, भावना महत्वाची. बोल बोल ना काही. शिकवलं ना तुला, येतं ना? बोल मग, बोल ना, बोल. नंतर बोलताना नाही आता बोल ना, आता आपण व्हिडिओ काढतोय ना, मग बोल. आज जरा जास्त सगळ्या गाईजला ऐकायचंय तू कसा बोलतो. तू बोलतो ना गाईज लोकांना. हॅलो गाईस. हॅलो गाईज. तर बोल, चल त्यांच्यासाठी बोलून दाखव तुला काय. हॅलो गाईस. आम्ही आता गणपती बघायला ते जातोय. झालं. आता तू हनुमान चालीसा बोलून दाखव. बोल पोयम पोयम बोल पोयम बोल. बोल ना. एक काम कर, 1 to 10 बोलून दाखव. स्कूल मध्ये बोलतो ना आता. नाही, स्कूलमध्ये. तर लास्ट जे आहे जे आम्ही बघायला गेलो होतो ते काशी विश्वनाथ मंदिर आहे. त्याचा आतमधला व्ह्यू आहे. आतमध्ये साऊंड होता त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर तुम्ही एन्जॉय करा आतमधला व्ह्यू. तर गणपती बघून झाल्यानंतर भूक लागली होती म्हणून करी लिव्स हॉटेलमध्ये आलो होतो आम्ही जेवायला. तिकडे जेवण करून मग आम्ही घरी निघालो. ओके, तर सगळे गणपती बघून झालेत ऑलमोस्ट. आता आम्ही घरी चाललोय. आत्ता वाजलेत 9:30 नाही 9:15 होत आहेत. पोचून जाऊ मी 10-15 मिनिटांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तुम्हाला कोणता गणपती आवडला, कोणता देखावा आवडला, कोणतं डेकोरेशन आवडलं ते पण सांगा. कमेंट मध्ये सांगा आम्हाला. कमेंट मध्ये. पार्ट 2 पण लवकरच येईल. पार्ट 2 पण लवकरच येणार आहे. ओके, बाय कर काय. बाय. ओके, भेटूया नेक्स्ट मध्ये. व्हिडिओमध्ये. बाय. बाय.